मनापासून धन्यवाद. आमचा नगरसेवक म्हणून आपण केलेला कौतुक, आमचा ठेवलेला सत्कार मी व्यासपीठावर बसणाऱ्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि समोर सर्वांना वंदन करतो. तुमचा फार मोठा रोल असतो निवडणुकीच्या कालावधीमध्ये. राजू, फार कठीण परिस्थिती असते. भास्कर कोण कुणाचा आहे काही समजतच नाही यार. निवडणुकीला काही लोक मधूनच गायब होतात. फार कठीण परिस्थिती. भास्कर, मी निवडणुक्या 5 वनिताताई मी लढलो, पण ही निवडणूक जी पाहिली आहे ना, ही निवडणूक फार कठीण आहे. रवी, फार कठीण आहे. म्हणजे तुमचा कोण आहे हे तुम्ही ठरू शकत नाही. तुम्हाला वाटेल टीका लावला आहे तुमचा आहे, बरोबर आहे. नाही हो, नाही वाटत. तुम्हाला वाटतं बाजूला फिरतोय, बाजूला आहे, गायब कधीच नाही. बेकार परिस्थिती. कार्यकर्ता आणि लोक, मतदार टिकलेली असतात, फार चांगली असतात. आपला विजय हा तुमच्या लोकांमुळे झालेला आहे, तुमच्यामुळे झाला, नेत्यांमुळे. मी खूप कठीण परिस्थिती पाहिलेली आहे. म्हणजे ही निवडणूक, भास्कर, इथला नेता माझा 3 राऊंडला मागे गेल्याच्या नंतर तो भुरकन परत आला मैदानमध्ये. म्हणजे केवढा आनंद होणार होता त्याला. मी पडणार, लगेच सगळ्या गाड्या फिरून माझ्या मैदानामध्ये राऊंड अप चालू झाले. इथल्या नेत्याचा आनंद खूप होणार होता त्याला. ज्यावेळेला 4था आणि 5वा राऊंड समजला, बाय माझी पळाली. या आईला रावराने का एवढंच हलक्यात घेतो का तू? हलक्यात. माझा विषय लई कठीण आहे आणि माझ्या मास्तरांना नाही सोडवता आला. हा काय सोडवणार आहे? परंतु मी खास महिलांना सांगेन, आपण घरचं आहोत. कारण भास्करची या ठिकाणी असणारी लोक, आपण सगळं घरातली लोक आहोत. महिलांचे बचत गट हे महिलांच्या सशक्तीकरण आहे, मजबूतीसाठी. कोणत्याही निवडणुकीसाठी, तडजोडीसाठी नाहीत, हे लक्षात ठेवा. मी रागेल तुम्हाला, पण एक या विभागाचा जबाबदार नागरिक म्हणून मी बोलतोय. वनिताताई आमच्या आहेत ना, महिला आमच्या आहेत ना, आपण बोलणार ना. विनोद मिश्राचे आहेत का? कोण आहे तो? अजिबात. आणि म्हणून मी तुमच्याशी नक्कीच बोलेन. गावडेसाहेब जास्त वेळ घेणार नाही तुमचा, मला माहिती आहे. निवडणूक फार भयानक झालेली आहे. काम करणारा कार्यकर्ता जर तुमच्या झोपडपट्टीत राहत असेल, निवडून कसा येणार तो? तुम्ही कसा निवडून येणार तो? महिला मंडळ, बचत गट आपण फार सावधतेने पुढच्या निवडणुका घ्याव्या लागतील. तुम्हाला सशक्तीकरणासाठी, तुम्हाला महिलांना रोजगार मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळे उपक्रम महिलांच्या माध्यमातून या राज्यातील आणि या मुंबई शहरातील कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे. त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. ताई, मी तुम्हाला माहिती आहे ना, 2007ला नगरसेवक झाल्याच्या नंतर भास्कर पहिला प्रस्ताव होता की महिलांना झोपडपट्टीचं काम, घर उचलण्याचं काम, कचरा उचलण्याचं काम हे महिला बचत गटांना मिळावं. आणि त्यावेळेला मी 2007ला 51 बचत गट एकाच वर्षीत बनवले. माझे सगळे बचत गट आज खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. पण मी काही बचत गट 14 आणि 15 तारीखच्या हॅलो आवाज कर. काही बचत गट 14 आणि 15 तारखेला पैसे वाटप करताना मी पाहिलेले आहेत.
ताई माई अक्का हे चांगलं आहे का हो? आपल्या मुंबईसाठी चांगलं आहे? या राजाकडे डोळ्यात डोळे टाकून बोला की हे चांगलं आहे का? आणि भविष्यामध्ये जर असं होत असेल, महाराजांच्या वाघिणी कुठे जाणार तुम्ही? हे मुंबई हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आहे. आणि या मुंबईकडे वाकडी नजरेने बघणाऱ्या लोकांकडे जर आपल्या महिला बचत गट उद्या त्यांच्या पैशाचं वाटप करायला महिला बचत गटाच्या मार्फत होत असेल तर तुम्हाला थांबावं लागेल. तुम्ही जागा करा, तुम्ही तुमच्यातली जिजाऊ जागी करा. तुम्ही मला अतिशय जड अंतकरणाने सांगावं लागेल. मी फार ही अवस्था पाहिलेली. 14 आणि 15 तारीखची रात्र जी ताई आम्ही पाहिली, माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे. भास्कर, मी या ठिकाणी आमदार सुनील साहेब यांचं मी बोललो तर चालणार नाही का? आमदार साहेबांचं स्वागत मी बोलणार नाही का? अरे आमदार आमचा आहे. मग किती स्मार्ट आहे एकदम. काय करायचं असं चेहऱ्याकडे बघून आपल्याला काम करण्याची उत्साह वाढला पाहिजे. यात मी काही जास्त बोलत नाहीये. आपण मला या ठिकाणी बोलवलात. मला जे बोलायचं ते मी बोललो. अविनाश समोर आहेस म्हणून तुला मी सांगतो, आज तुमच्या चुकीमुळे वार्ड क्रमांक 42 गेलेला आहे. विद्याताई विद्याताई आज पण काय बोलतात चल रे भोपळ्या टुणूक भोपळा आहे रे तो एक. परंतु तुम्ही या सर्वांनी एकत्र राहून तुम्ही काम केलं असताच आलं असतं का रे? हे कसला आदेश? तुम्हाला आदेश द्यावा लागतो का? तुम्हाला समजत नाही. निवडणूक मी तुम्हाला आज सांगतो की जोपर्यंत तुमच्याकडे 100 कार्यकर्ते स्वतःच खाऊन तुमचा प्रचार करत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणूक लढवू नका. एवढी हलक्यात निवडणूक घेऊ नका. फार कठीण परिस्थिती आहे. आगे बढवणे सत्य परिस्थिती आहे. मस्त घेऊन 100 कार्यकर्ते वेगवेगळ्या विभागातले स्वतःच खाऊन प्रचाराला उतरत नाहीत तोपर्यंत निवडणुका उतरू नका. ती वेळ नाहीये. आजची कठीण परिस्थिती आहे. आणि एक विद्या चव्हाणमुळे, अरे विद्या चव्हाण आपल्या आयुष्यात नवऱ्याला पण जिंकून त्याला समजलं नाही. ती नवऱ्याला तरी स्वतःच्या जिंकून आधी डिपॉझिट केली. 3,800 मतांनी त्याचा पराभव झालेला आहे. तुम्ही त्या विद्या चव्हाणला एवढं काय सिरियस घेतला? तुम्ही दोघांनी, अरुण आणि अविनाश या दोघांनी समजून घेतलं पाहिजे होतं. विद्या चव्हाण आपल्या नवऱ्याचं पण ऐकत नाही. तुमचं आणि आमचं काय ऐकणार आहे? अरे भांडखोर बाई आहे ती. परंतु आपल्याला समजलं पाहिजे आज एक चुकीमुळे या लोकांची हिंमत वाढायचं काम परत तुम्ही करा. कुदर साहेब चुकलं तर माफ करा. म्हणजे सत्य परिस्थिती आहे. आणि आज मी आता जबाबदारी सांगितलं असतं माझ्या आमदाराच्या नेतृत्वाखाली 7च्या 7 सीट आम्ही युतीच्या घेऊन आलो. अखंड महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगू शकलो असतो, मुंबई शहरामध्ये सांगू शकलो असतो. मी एक आहे म्हणून मला हलक्यात घेऊ नका तुम्ही. मला काय वाटलंय राष्ट्रवादीचा एक आहे पण माझ्या साहेबाच्या नावाचं विद्यापीठ अखंड देशामध्ये. माझा साहेब एवढा फार मोठा माझा साहेब आहे. मला विचारतात, आज मला एका बीजेपीच्या लीडरने फोन केला, काल पण एकाने फोन केला. मी बोललो मी रायगडात चाललोय महाराजांचं दर्शन घ्यायला, ओळखून जा, गद्दार होत नाही. जे गद्दार झाले त्यांचा कडेलोट केला होता. त्याच्यामुळे मी एक जरी असलो तरी 21 सरकार महानगरपालिकेमध्ये काम करेल एवढा तुम्हाला प्रॉमिस करतो. आणि आम्ही प्रभूसाहेब आम्ही तुम्हाला वचन देतो, आम्ही तुमच्या नावाला कुठेही डाग लावायला जाणार नाही. आम्ही काम करू लोकांच्या मनातलं, आम्ही काम करू जनतेच्या मनातलं. आम्ही रयतेचा राजा होऊ शकणार नाही पण रयतेसोबत राहून आम्ही काम करू एवढं तुम्हाला वचन देतो. आणि आमच्यापैकी बसलेल्यापैकी कोणी पोलीस संरक्षण घेणार नाही एवढं पाप आम्ही करणार नाही. घ्यायचं नाही आपल्याला संरक्षण. मी 2 वेळा लिहून दिलेलं आहे पोलिसांना मला संरक्षणाची गरज नाहीये. तरी पण आता कोणतरी सांगितले माझी कंप्लेंट कोणतरी केली आहे, करून देत.
अरे मराठा आहे, माझी कंप्लेंट करणार तर कोण करणार? करा ना, पण मी चुकीचं अजिबात वागणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगेन. मी माझ्या सर्व मी काय चुकून काय बोललो असेल, महिला वर्ग मला माफ करा. आपला स्वभाव तसा आहे, काय करणार आपण. सर्वांना आपण मनापासून सर्व काम करू. आताच आमच्या मोठ्या ताईने आपल्याला सांगितलं उद्या भविष्यातला कुरारचा विकास कशा पद्धतीने करायचं हे आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवून देऊ. आमचा एकच ध्यास कुरारचा विकास. धन्यवाद.